बर पुढे. अभिजित काय झालं? कोण काय बोललं का तुला? सर आम्ही बाहेर गावात आलोय म्हणून आम्ही या वर्गात आहे का? आम्ही ढ आहे म्हणून. अरे असं काहीच नाही. कोण बोललं तुला? सगळी हुशार पोरं अ ब क मध्ये आणि बाकी सगळी ड मध्ये आहेत का? हे बघ तू असा विचार करू नकोस. त्या 8वी अ मधली मुलं आहेत जरा आगाव. त्यांचं नको एवढं मनाव घेऊ. सर मला 7वीला 78% आहेत. म्हणजे बाकीच्या तुकड्यांमधल्या पोरांना माझ्यापेक्षा जास्तच असतील ना? अभिजित शांत हो. अरे समोरचा माणूस त्याला हवं तसं बोलतो. ते सगळंच आपल्याला लागू होतं का? हे बघ तुला कोणी हुशार म्हणले तू पास होत नाहीस आणि तुला कोणी मट्ट म्हणले तू नापासही होत नाहीस. कळलं का? अरे समोरचा माणूस काय बोलतो याचा किती विचार करायचा आहे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. आता मीच तुला म्हणलं की तू 7वी नापास आहेस, मठ्ठ आहेस एकदम. आहे का खरं? नाही सर. मग अरे समोरचा माणूस आपण चिडावं म्हणून मुद्दाम काहीतरी बोलतो करतो आणि आपण पण नेमकं तसंच वागतो आणि समोरच्याचा हेतू साध्य करतो. तुला तसं करायचं आहे का? नाही सर अजिबात नाही. मग सांग मला कोण बोललं तुला? नाव नाही माहीत सर, पण 8वीतली पोरं मला 8वी ढ म्हणून चिडवत होती. आलं माझ्या लक्षात कोण असेल ते. बस. काय झालं? कोण होती ती? शाळा सुटल्यावर जाऊ त्यांच्याकडं. एका एकाला इंगाला दाखवतो.